तिथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती होतं की राणेसाहेब जे तिकडे गेले आहेत ते मनाने गेले नव्हते. जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्यावेळी आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या म्हणजे बजेट हे वोटिंगमध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो आणि प्लॅन एक्झिक्यूट होणार. राणेसाहेब त्या सरकारचे एक 10, 12, 15 कारण फारच कमी डिफरन्स होता, 15-20 आमदार गायब करायचे, त्यामुळे आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त असायची. आणि अशा वेळी अचानक कोणाचा आदेश याचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणेसाहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. ते जे काही शल्य त्यांचं असायचं ते अतिशय जवळून मी बघितलेलं आहे.